नागपुर शहर के एक ज्वेलरी दुकान में हुई सोने की चोरी प्रकरण में पुलिस ने तांत्रिक विश्लेषण और सीसीटीवी फुटेज के आधार पर महत्वपूर्ण खुलासा किया है। घटना तब सामने आई जब दुकान मालिक का बेटा भोजन कर लौटते समय दुकान में कार्यरत कर्मचारी सचिन दिखाई नहीं दिया। संदेह होने पर जब सीसीटीवी कैमरे चेक किए गए तब सचिन को काउंटर में रखे स्टील की डिब्बी से 9,950 मार्क वाला सोने का टुकड़ा चोरी कर फरार होते देखा गया। शिकायत के आधार पर उसके खिलाफ मामला दर्ज किया गया है। तपास के दौरान पुलिस टीम ने इचलकरंजी कोल्हापुर में कार्रवाई कर वैभव भाऊसाहेब मालगावे उम्र 30 वर्ष को पकड़ा। उसकी जानकारी के आधार पर पुलिस ने जगन्नाथ प्रकाश जाविर उम्र 46 वर्ष बीटा सांगली को हिरासत में लेकर 55 ग्राम सोना जिसकी कुल कीमत 5,30,000 बरामद किया गया। इसके बाद 15 नवंबर को तकनीकी लोकेशन के आधार पर पुलिस ने प्रशांत नानासो मुळिक उम्र 25 वर्ष सातारा को गिरफ्तार किया। उसके पास से 50.3 ग्राम सोना कुल कीमत 6,20,000 जब्त किया गया। मुख्य आरोपी चेतन जगन्नाथ जाविर निवासी वीटा सांगली अभी भी फरार है और उसकी तलाश जारी है। पुलिस जांच में यह भी सामने आया कि यह गिरोह राज्य और परराज्य में ज्वेलरी दुकानों में नौकरी के बहाने सदस्य तैनात करता था और मौका मिलते ही चोरी कर फरार हो जाता था। पोलीस ठाणे तहसील येथे अपराध क्रमांक 210/2025 कलम 306, 317 BNS कायद्याप्रमाणे दाखल करण्यात आला होता। तक्रारदार श्री सदाशिव भीमराव सूर्यवंशी यांनी तक्रार दिली होती की त्यांच्या दुकानात काम करणारा मुलगा नामे वैभव मालगावे ह्याने त्यांचा मुलगा दुकानात असताना आणि तो काही काळ बाथरूम मध्ये गेला असताना आरोपीने त्यांच्या ड्रॉवर मधील अंदाजे 200 ग्राम वजनाचा सोन्याचा तुकडा हा चोरून तो तिकडनं पळून गेलेला आहे। त्याचा तपास आम्ही करत असताना यातील आरोपी वैभव भाऊसाहेब मालगावे आणि जगन्नाथ प्रकाश जाविर यांना यापूर्वीच अटक करण्यात आलं होतं। तपासादरम्यान जगन्नाथ जाविर याने 55 ग्राम सोन्याची रिकव्हरी दिली होती आणि तपासात त्यांनी त्यावेळेस पूर्वीच्या अटक आरोपींनी सांगितलं होतं की आरोपी नामे प्रशांत नानसो मुळिक आणि चेतन प्रकाश जाविर हे त्यांचे साथीदार आहेत आणि अशा पद्धतीने सराफा व्यापाऱ्यांकडे कामगार म्हणून काम करायचे आणि चान्स मिळताच तेथून सोने चोरी करून पळून जायचे अशी ही टोळी आहे जी राज्यात आणि परराज्यात सुद्धा सक्रिय आहे अशी माहिती पहिल्या अटक आरोपी वैभव भाऊसाहेब मालगावे आणि जगन्नाथ जाविर यांनी दिलेली होती। त्या अनुषंगाने गुन्ह्यातील पाहिजे आरोपी प्रशांत मुळिक आणि चेतन जाविर यांच्या मागावर आमचे तपास अधिकारी श्री रमेश शेख आणि पूर्ण तपास पथक होतं। माहिती मिळाल्याप्रमाणे जे प्रशांत मुळिक आणि चेतन जाविर यांच्या शोधकामी सातारा आणि खंबाळा सांगली या ठिकाणी तपास पथक आणि PSI रमेश शेख हे गेले असता यातील आरोपी प्रशांत नानसो मुळिक याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याला अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्याचा PCR घेतला आणि तपासादरम्यान त्याने एकूण 50 ग्राम सोन्याची रिकव्हरी दिलेली आहे। नमूदच्या गुन्ह्यात आतापर्यंत टोटल 105 ग्राम सोने रिकव्हरी करण्यात आलेली आहे। यातील पाहिजे आरोपी चेतन प्रकाश जाविर हा अद्याप फरार आहे, त्याचा तपास आम्ही करीत आहोत। या संपूर्ण कारवाईमध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून तपासादरम्यान आतापर्यंत एकूण 105 ग्राम वजनी सोने किंमत अंदाजे 11,50,000 हे जप्त करण्यात आलेले आहे। या संपूर्ण तपास आम्ही माननीय CP साहेब, माननीय जॉइंट CP साहेब, माननीय ऍडिशनल CP सर, माननीय DCP मदने सर, माननीय ACP अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात केलेला आहे। आमच्या तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री रमेश शेख यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय साहू, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गवळी, पोलीस शिपाई संदीप शिरफुले, पोलीस शिपाई पवन या पथकाने सदरील कारवाई केलेली आहे आणि संपूर्ण 105 ग्राम वजनी सोने किंमत अंदाजे 11,50,000 हे जप्त केलेले आहे। पाहिजे आरोपी चेतन मुळिक याचा आम्ही तपास करीत आहोत। इन BCN के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।